I'm Mr. Pradeep Guru staying at Gokul Nagar. 1 month back, I have booked this Vrindavan Mathura ticket, and fortunately, I have got confirmed ticket from Vinayak Shastri. When I come to the Mathura and Vrindavan, I was so glad during the entire service, during the entire period of my life, I never seen such places. He has shown the various places of Krishna's struggle, Krishna ka जीवन परिचय, A to Z point he has explained us very nicely, and these things I am personally appreciate Mr. Vinayak Shastri. Another important thing that food and accommodation. Mr. Vinayak Shastri's mother she was preparing the food, very nice food, and we enjoyed that food, and accommodation was also nice. Entire thing was available, water supply, electricity, AC, entire thing we have got. And another important thing that Krishna ka जीवन परिचय, Krishna ka struggle, those places we have seen, we have got so much satisfaction. And I personally appreciate to Mr. Vinayak Shastri his cooperation and efforts during this period. And thank you. We have, because of your cooperation and efforts, I have seen this opportunity. Otherwise, can't. Thank you. नमस्कार. मी लता सोपान आयरे. मूळ गाव माझं वाघळी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव इथून आहे. मी महाराजांबरोबर जवळपास पहिली यात्रा केरळ कन्याकुमारी यात्रा केली. तो अनुभव इतका काही होता की नाही, मला परत त्यांच्याबरोबर जायचंच आहे, म्हणून मी त्यांच्याबरोबर जातच आहे. काशी केली, गंगासागर केलं, द्वारका नाही केलं, हे जगन्नाथपुरी केलं. मला भगवंतांच्या सानिध्यात जायचा रस्ता महाराजांमुळे मिळाला. महाराजांनी एवढी चोख व्यवस्था ठेवलेली आहे की प्रत्येकाला स्वतःहून विचारपूस करणं, आपुलकीने विचारपूस करणं, त्यांना कोणता त्रास होत नाही ना ह्याबद्दलही विचारणं. एक मुलगा जसा आईची काळजी घेतो तसंच महाराज आमची काळजी घेतात. त्याच्यामुळे त्यांना मुलगा म्हणावं का मार्गदर्शक म्हणावं हा अजून प्रश्नच पडलेला आहे, काही सांगता येत नाही. राधे राधे. मी योगिता बाळकृष्ण निलक, मी वडगाव कांदळीवरून आले. आणि माझे बंधू मोठे बाबुराव किरबाव डुंगरे हे यांच्या सोबत आम्ही सगळ्याजण, माझा पूर्ण ग्रुप 6 जणींचा ग्रुप आहे. आणि त्यांच्या सोबत आम्ही सगळे आनंद व्यक्त करतोय. आणि यांच्यामुळे आम्हाला ही यात्रा, वृंदावन यात्रा घडली. आणि हे डुमरे बंधू आहेत, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि महाराजांबरोबर ते सतत कार्यरत असतात, धनाने तनाने मनाने. आणि आम्ही सर्व आनंद उपभोगला पूर्ण, म्हणजे न भूतो न भविष्यती असा आनंद आम्हाला या यात्रेत मिळाला. आणि महाराजांची, म्हणजे विनायक शास्त्री महाराजांची एकदम मस्त व्यवस्था, एकदम खूप छान महाराष्ट्रीय जेवण. आणि पाहिजे ते म्हणजे सगळ्यांची जवळ आपुलकीने चौकशी करणारा माणूस, असंही आम्हाला म्हणजे या वृंदावन यात्रेत आनंद उपभोगायला मिळाला. आणि महाराज वरून जरी फणसासारखे काटे असले तरी आतमधून रसरशीत गोड गऱ्यासारखे आहेत. आणि ते लहान मुलांपासून ते 70 ते 80 वर्ष वयाच्या व्यक्तींबरोबर यात्रा करतात, हे सगळ्यांना सांभाळून नेतात. आणि त्यांची आमच्या बरोबर म्हणजे भाविकांबरोबरच जनसेवा करतात, तसं त्यांच्या आई वडिलांची सुद्धा जनसेवा करतात. आणि श्रावण बाळच झालेत ते त्यांच्या आई वडिलांचे. प्रत्येक ही तीर्थक्षेत्र त्यांनी दाखवली. आणि त्यांनी खूप छान आमची व्यवस्था केली, काळजी घेतली. आणि सगळं म्हणजे त्यांची मूर्ती लहान असली तरी कीर्ती महान आहे. खूप छान वाटलं आम्हाला या यात्रेत. वैष्णव सेवा संघाचा खूप आभार मानते मी.
माझं नाव संस्कृती रामदास तिखांडके. हे माझे बाबा, ही माझी आई आणि हा माझा भाऊ आहे. आम्ही सगळे परिवार आलोय यात्रेला. आम्ही आलोय ठाणेवरून. यात्रा खूप एकदम अविस्मरणीय यात्रा होती आमची. इतकं प्रसन्न वातावरण वृंदावनमध्ये, आम्हाला खूप आनंद वाटला. सहपरिवाराने आम्ही ही यात्रा पूर्ण केली. आम्हाला खूप आनंद वाटला आणि यात्रेमध्ये व्यवस्था एकदम उत्तम होती. महाराजांनी पण एकदम सहाय्य केलं, एकदम सगळ्यांना सपोर्ट केला. राधे राधे. रामकृष्ण जय शिवराय. आमच्या शालीनताई काय म्हणतात? माझं नाव शालन बाबू शिंदे आहे. मी कल्याणमधून आलेले आहे. आमचे महाराज आमच्यासाठी देवच आहे, एक प्रकारचे देवच आम्हाला भेटले आहे. त्याच्यामुळे आमच्या यात्रा एकदम कमी पैशात आणि सगळं घरचं जेवण, त्यांचे आई वडील तरी इतकं आमच्यासाठी एवढं हे करतात. अन्नपूर्णाच आहे आई तरी आम्हाला एवढं प्रेम देतात. तिथं सकाळी नाश्त्या सकट सगळी काळजी महाराज आमच्यासाठी घेतात. म्हणजे आमचे लहान भाऊ नाही मोठे आमचे आई वडील नसले तरी ते आमच्या आई वडिलासारखेच आहेत आम्हासाठी. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय शिवराय. छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुनीत झालेल्या आमच्या जुन्नर तालुक्यातल्या व्यापारी मंडळाचे एक अभूतपूर्व व्यक्तिमत्व आणि आमच्या वैष्णव सेवा संघाचे मार्गदर्शक श्री बालाजी दादा विजापुरे अर्थात खोत दादा, आमच्या या आधीही सुद्धा यांच्या स्वतंत्र नियोजनाखाली आमच्या व्यवस्थापनेखाली वृंदावन यात्रा केली होती आणि त्याआधी काश्मीरी यात्रा केली होती. आणि सहज आमच्या या यात्रेला पुन्हा एकदा मार्गदर्शन करण्यापेक्षा ऑब्झर्वेशन करण्यासाठी आमचे बालाजी दादा या यात्रेला त्यांनी व्हिजिट दिली. प्रथमतः आम्ही त्यांचा आभार प्रकट करतो आणि मी बालाजी दादांना विचारतो की तुमचं एकंदरीत तुमचं ह्या यात्रेविषयी आणि तुम्ही ज्या गोष्टी चांगल्या वाईट ज्या गोष्टी तुम्ही अनुभवल्या कृपा करून सर्वांना सांगा, जेणेकरून आपला हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल. नमस्कार महाराज. असं आहे राधे राधे. आता यात्रेबद्दल बोलायचं काय म्हणजे आता यात्रा म्हणजे तुम्ही काढली म्हणजे त्याला काही जागाच ठेवत नाही. पहिली गोष्ट तरी सांगायचं असं इडली खाना, आलू पराठे खाना, बिर्याणी खाना, व्हेज पराठे खाना. असं झालं महाराज. ही यात्रा म्हणजे मी येणार नव्हतो पण तुम्ही म्हटले आता आपल्या पोराला जायचं होतं तर मी म्हटलं मी येऊ शकतो एकटा नाही का इकडं त्याला दर्शनासाठी. पण मला तुमच्या बरोबर यायचं भाग्य लाभलं ते माझं नशीब. याचं कारण असं की तुमचं नियोजन म्हणजे एक शिक्षक असतो का शिक्षकाप्रमाणे तुमचं नियोजन म्हणजे छडी पण द्यायची आणि विद्या पण द्यायची. शिस्त म्हणजे छडी देत नाही पण छडी पण द्यायची आणि विद्या पण द्यायची. आणि भक्तिमय वातावरणात ही पहिली गोष्ट यात्रा. आता ज्याला भजन करायचं माहिती नाही तो स्वतः जाऊन तिथं रामकृष्ण हरी कसा म्हणायचं, राधे राधे कसं म्हणायचं तो ऑटोमॅटिक तिथं शिकतो. हे तुमच्याच याच्यामध्ये हे मी पाहिलं. दुसरी गोष्ट कोणाला कधी भूक लागेल हे तुम्हाला जाणे, कोणाला कधी चहा पाहिजे हे तुम्हाला जाणे. त्याच्यामुळं कोणाला चहाची पाण्याची वाट चहा प्यायची चहा कधी बनतो ते वाट पाण्याची गरज नाही. जेवण कधी तयार होतो काय कधी गरज नाही. आता इथून दमून आल्यावर यांना काय आवडेल खायला हे तुम्हाला माहिती. यांना आता डाळ भात गरम गरम दिलं तर हे आवडीने खातील याची जाण तुम्हाला आहे. अशा प्रकारे तुम्ही आणि यांना पुढं फिरवायचं. आणि आज किती किलोमीटर फिरू शकतात हे पुढं फिरू शकतात आज एक किती चालू शकतात हे याचं पण ज्ञान तुम्हाला आहे. आता यांना किती वेळ यांना कुठंतरी रागवायचं आणि पुढं यांना परत भजन करायला लावायचं, प्रार्थना करायची हे सगळं ज्ञान तुम्हाला आहे. आणि कधी कोणाला कुठं बोलायला लावायचं याचंही ज्ञान तुम्हाला आहे. आता एवढं ज्ञान असल्यावर एका माणसाकडं मग त्याच्याबरोबर लोक आवडीने का नाही जाणार. आता मी सीझन आहे रक्षाबंधनचा तुम्हाला माहिती आहे, श्वाप आहे. आता आमच्या पोराला दर्शन करायचं होतं प्रेमानंदजी महाराजचं. म्हटलं काही झालं तरी महाराजांबरोबर आपल्याला दर्शनाला जायचं. अक्षरशः तो तुमचा फॅन झाला. भविष्यात तो डॉक्टर होणार आहे तुमच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या. मग तो फॅन झाला बोले महाराजांचं नियोजन एक नंबर. तो तुमच्याबरोबर तुम्ही पाहिलं पटापटा तुम्ही सांगितलेलं तो ऐकायचा करायचा. असं तुमची म्हणजे तारीफ केली काय नाही केली काय तुमचं कर्तव्य ते चालूच राहणार. तुम्ही सगळ्यांचं ते आमच्यासारख्या अनुभव नसलेल्या माणसाचं मार्गदर्शन घेता ही मोठी गोष्ट आहे. तुम्हाला याच्यात सगळ्यात जास्त आणि याच्यात आहे ना महाराज एक सांगू का, तुमची मम्मी
तुम्हालाच मुलगा नाही मानत, यात्रेला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुमची आई मुलगा हे आपल्या घरातला माणूस मानते. हे लय महत्वाचं आहे. तुमचे वडील असू द्या, तुमची मम्मी असू द्या, हे प्रत्येकाला आपल्या घरातला सदस्य मानते. हे मी पाहिलं, हे याच्यात जवळून पाहिलं मी. त्याबद्दल काय नाही. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जे वृद्ध असतात त्यांना कसं सांभाळतं हे आम्ही पाहिलं. कारण तुम्ही जेव्हा बसमध्ये बसवता, जे सिनियर लोकांना सगळ्यात आधी बसवता, की सिनियर लोकांना त्रास होऊ नये, त्यांना पुढचे हे नियोजन तुमचं लई बारकाईने पाहत होतं. आणि आमच्या यशनी ते एका याच्यामध्ये ब्लॉकमध्ये सुद्धा टाकले की महाराज किती चांगले आहेत, की पहिले वृद्धांना, लेडीजला पहिलं बसवतात, की बस चुकून जर जेंट्स जर उभे राहतील किंवा काही अडचण आली तर ते सहन करू शकतात. हे पण मी बारकाईने त्याच्यात पाहिलेले. एकंदरीत नियोजन वगैरे चांगलंच आहे. आता माझ्याही ट्रिपला तुम्हीच करता, मी तर काहीच करत नाही. फक्त मी माणसं गोळा करतो, तुम्हीच नेता, तुमच्याच याच्या मार्गदर्शनाखाली. आणि याच्याबद्दल तुम्ही जे काय याच्यात काही बेनिफिट थोडंफार वाचत असेल काय, ते पण तुम्ही चांगल्या कामासाठी वापरता हे लोकांना माहिती नाही अजून. तुम्ही एक चांगल्या कामासाठी वापरता. आता मी सांगायला पाहिजे, कारण काय माहिती आहे का, तुम्ही सांगत नाही, तुम्ही कोणाला आव्हान करत नाही. तुम्ही एक ते आश्रम बनवता, त्या कामासाठी हा पैसा टाकताय तुम्ही काय याच्यातला काही. हे लोकांना माहिती नाही अजून. आपले यात्रे करून काही गणित लावत बसत असतील, एवढे पण एवढे गणित लावले तरी ते गणित लागणार नाही. त्यांना माहिती नाही, त्यांनी अनुभव घेतला असेल. कारण एक ॲटोला यायला आपल्याला तिथून 20-20, 30-30 रुपये किती जातं, मग आपण किती फिरतो, काय फिरतो, किती हे सगळं माहिती नसेल. पण एकंदरीत सगळ्यात स्वस्त घरगुती यात्रा, घरगुती एक आपल्या परिवाराची यात्रा, ह्याप्रमाणे तुमची यात्रा असते. म्हणून मी सदैव म्हणजे मी असेपर्यंत, जोपर्यंत मला प्रेमानंदजी महाराजांच्या आशीर्वादाने, राधाराणीच्या आशीर्वादाने जीवन असेल, तोपर्यंत मी तुमच्या वैष्णव शिवांगीची जवळीक राहील आणि कायम बरोबर राहील. माझ्याशी जे शक्य असेल ते मी तुमच्यासाठी करत राहील. मी काय करत राहील असं मला नाही, पण मला आशीर्वाद द्यावं राधेराणींनी. रामकृष्णारी जय शिवराय. माझ्या बरोबर काही यात्रेकरू आता वृंदावन यात्रेमध्ये आलेले आहेत. आणि आमचा पूर्ण यात्रेचा संपूर्ण प्रवास झाल्यानंतर आपले सर्व यात्रेकरू, आपल्या सगळ्या भगिनी, भाविक मंडळी आपलं मनोगत व्यक्त करतायत. माझ्या बरोबर आता ज्या काही जुळलेल्या आहेत ते आपला परिचय देतील, आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी माझं नाव सांगते, छाया गिरधर कुराडे. मी कल्याणची आहे आणि आम्ही वृंदावन यात्रा करून आलो. पण एवढ्या कमी पैशांमध्ये महाराज आम्हाला घेऊन जातात. जवळजवळ मला वाटतं मी काशी यात्रा, परत अयोध्या, नंतर आम्ही वैष्णोदेवी यात्रा करून आलो, आता वृंदावनची यात्रा केली. आणि हे सर्व शक्य होतं ना, हे सर्व महाराजांमुळे होतं. सामान्यातला सामान्य माणूस सुद्धा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी देवाने ह्यांना जसं काय आमच्यासाठी पाठवले असं मला तरी वाटतं. कारण की एवढ्या कमी पैशामध्ये आज कल्याण ते मुंबई विटीपर्यंत जरी प्रवास करायचा झाला तर 100 रुपये आपले सहज तिकिटाला जातात. आणि आज आपण कल्याण ते वृंदावन यात्रा केलेली आहे, आणि ते पण लक्झरीची एकदम उत्तम सोय केली. जेवणाचं उत्तम नियोजन होतं, प्रत्येक ठिकाणी योग्य ती काळजी घेण्यात आली. आणि महत्वाचं म्हणजे वृंदावन मध्ये जे आमची परिक्रमा केली ते आमच्याकडनं आयुष्यात शक्यच झालं नसतं. कारण की आम्ही चालताना 1 किलोमीटर चालायचं झालं तर आम्ही रिक्षाने जातो, पण आज आम्ही 15 किलोमीटर चाललोय. आणि हे सर्व शक्य झालं आमच्या महाराजांमुळे. आणि महाराजांचं खरं सांगते, शब्दामध्ये आभार मानण्यापेक्षा श्रीकृष्णाला जसं मथुरेमध्ये स्थान भेटलं तसं आमच्या सर्वांच्या जीवनामध्ये आमच्यासाठी हे श्रीकृष्ण आहेत, की ते जे आम्हाला प्रत्येक गोष्ट आम्हाला दाखवणार आहेत. आणि एवढ्या वयस्कर लोकांना ते नेतात, पण कधी कुठल्या म्हणजे अजूनपर्यंत तरी असं वाटलं नाही की वयस्कर लोकांना सुद्धा थकल्यासारखं वाटत नाही. माझे वडील 75 वर्षाचे आहेत आणि ते वैष्णवदेवी यात्रा करून आलेत. आणि शक्य झालं ना, सर्वस्वी मी महाराजांचे मनात आभार मानू शकतच नाही शब्दांमध्ये. आणि त्यांचे आभार मानले ना तर ते कुठेतरी त्यांना म्हणजे मला वाटेल ते आभार कमी पडतील. धन्यवाद ताई. धन्यवाद. मला असं वाटतं हे तुमचं सगळ्यांचं प्रेम आहे. आणि म्हणून जसं प्रेम करणारा व्यक्ती असतो, जसं आईला बहिणीला आपला भाऊ कायम चांगला वाटत असतो, तसंच आमचं ताईंचं स्नेह आहे. मनस्वी आभार. रामकृष्ण आहे. माझं नाव कमल वळजू कालकुंजीकर, कोल्हापूरहून आलेले आहे. मूळगाव माझं हडलगे, तालुका कडिग्लज,
जिल्हा कोल्हापूर. आम्ही सर्व यात्री कोल्हापूरचे सर्व यात्री आम्ही वृंदावन, मथुरा, आग्रा हे सर्व आम्ही फिरून आलो, आम्ही बघून आलो. यात्रा आमची छान झालेली आहे. आणि आम्हाला फार आनंद झाला सर्व पाहून आम्हाला. आणि आमचे महाराज सर्व महाराजांनी आम्हाला सर्व काही दाखवले, सर्व काही माहिती दिली आम्हाला. महाराज पण आमचे फार चांगले आहेत, सर्व यात्री पण आमचे चांगले आहेत. आम्ही व्यवस्थित सर्व यात्री व्यवस्थित आम्ही येऊन पोचलो. मी शुभम सोगम पुण्यावरून आलोय. ही वृंदावनची यात्रा खूपच सुंदर झाली. त्याच्यामध्ये राहण्याची व्यवस्था, प्रवासाची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था अति उत्तम होती. आणि एक स्वप्न होतं प्रेमानंदजी महाराजांना भेटायचं, ते झालं. राधा वल्लभ, राधा दामोदर, प्रेम मंदिर, छान छान ठिकाणं बघायला भेटले आम्हाला. खूप असं बरं वाटलं. आता वृंदावन सोडून चाललंय तर वृंदावन सोडून जायची इच्छा होत नाहीये. राधे राधे. राधे राधे. माझं नाव स्नेहा शुभम सोगम. मी पुण्यावरून आले. आम्ही मथुरा, वृंदावन फिरलो. ताजमहल पण बघितला, आग्रा पण बघितला, लाल किल्ला पण बघितला. खूप अप्रतिम होतं. सगळीकडे फिरलो. जेवणाची व्यवस्था पण छान होती, राहण्याची सोय पण छान होती. बस. मी दिव्यावरून आली आहे. वृंदावनला आली होती. खूप यात्रा छान झाली. श्रीकृष्णाचं भेट झाली. परत जेवणाची व्यवस्था चांगली होती. महाराजांचं मार्गदर्शन चांगलं होतं. आणि जेवणाची वगैरे व्यवस्था चांगली, राहण्याची व्यवस्था चांगली होती. वृंदावनचं स्वप्न पूर्ण झालं. राधे राधे. कुठे कुठे यात्रेला आले होते? ते जगन्नाथ पुरी, परत वैष्णव माता, द्वारका, बऱ्याच यात्रा भरपूर यात्रा. मी 5-7-8 यात्रा केल्या महाराजांच्या ह्याच्यातून. भरपूर यात्रा झाल्या. सर्व मंडळी प्रत्येक यात्रेला जरी विचारलं आम्ही कधी कोणकोणत्या यात्रेला आलेले? बोला राधे राधे. राधे राधे. राधे राधे. रामकृष्ण हरी. मी डोंबिवलीवरून तनुजा कापसे. आम्ही इकडे 4-5 ट्रिप महाराजांच्या बरोबर केल्या. आम्हाला सगळ्यात खूप छान वाटलं. सगळ्यात म्हणजे आम्हाला घरगुती जेवण, राहण्याची व्यवस्था, त्याच्यामुळे आम्ही इकडे प्रवास करायला बघतो. यात्रा करायला ह्यांच्या बरोबर आम्हाला खूप आवडतं. राधे राधे. माझं नाव रामदास गोविंद तिखंडके. आम्ही ठाण्यावरून आलोय. आमचं पूर्ण परिवार आहे. तर आम्ही पहिल्यांदाच महाराजांबरोबर यात्रेमध्ये सहभागी झालोय. ही यात्रा एकदम एवढी चांगली झाली आमची की आम्हाला ही जीवनभर आठवणीमध्ये राहील आमच्या. आणि महाराजांनी आम्हाला एवढं सहकार्य केलं, म्हणजे एवढं आम्हाला सांभाळलं की रात्री दिवसभर त्यांनी आमच्यासाठी एकदम पूर्ण हे केलंय, सांभाळून आम्हाला सहकार्य केलं. सगळी माहिती सांगितली, जागोजागी सगळं जेवणाची एकदम मस्त व्यवस्था केली. राधे राधे. राधे राधे. नथुराम मालपुटे, मुळशीवरून आलोय. चाललोय आता आम्ही मथुरेला. आम्हाला ठाण्यापासून तर मथुरेपर्यंत आम्हाला एवढं सहकार्य केलं महाराजांनी. ट्रेनमध्ये रात्रीचं किती 7-8 वेळा चक्रा मारल्या त्यांनी. मथुरेला उतरला, त्यांची बस तिथं तयार होती. लगेच आम्हाला बसमध्ये बसवलं, मथुरेला नेलं. तिथून आम्हाला मंदिरातून येतो एवढी सेवा चांगली आमची केली. आम्हाला एवढा आनंद वाटला, एकदम भारी वाटला. सर्व जेवणाची ठेप, आमची सराची ठेप एवढी व्यवस्थित झाली सर्व. रंजना अभिमन्यू हांडे. मी नारंगाव कॉलनीत राहते. मी माझ्या भावाकडे आले. भावाबरोबर माझी वैष्णव सेवा भरपूर झाली. आधी हे झालं नाही 6 ट्रिपा झाल्या माझ्या बरोबर. माझी काळजी भरपूर घेतली त्यांनी. पहिलं कुठं याला पहिलं गिरनार पर्वत झाला, नंतर याला नाही का रामेश्वर झाला, गिरनार पर्वत झाला, रामेश्वर झाला, आणि जगन्नाथपुरी, गंगासागर, परत
काशी अविद्या झाली, वैष्णव देवी झाली आणि आता ही वृंदावन आणि हे झालं द्वारका झाली. आणि भावाचं माझ्या खूप याच्यामध्ये हे सहकार्य आहे. आणि महाराज तर माझ्या मुलासारखेच आहेत. एवढे लहान असून कीर्ती महान आहे. लहान असून त्यांची कीर्ती महान आहे. त्यांनी भरपूर सहकार्य केलं मला, भरपूर. आणि असे महाराज कुठेच भेटणार नाही. या महाराजांनी खूप सहकार्य केलंय, खूप सांभाळून घेतलंय मला जेव्हा तेव्हा. आणि मला हांडाच मानायचे. खूप चांगले आहेत, पण मुलासारखे आहेत माझ्या. त्यांच्या वयाची माझी मुलं आहेत. राधे 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 राधे. मी नम्रता सुखदेव कुऱ्हाडे. मी वैष्णव सेवा संघात म्हणजे त्यांच्या बरोबर माझी यात्रा घडत आहे. परंतु खरं सांगू का, आणि ह्या लोकांनी तरी खूप वेळा झालेली त्यांची यात्रा महाराजांबरोबर, पण माझी ही पहिलीच यात्रा आहे. अनोळखी म्हणजे अनोखी असून सुद्धा ओळखीची आणि खूप जवळचे असे वाटले महाराज. आणि महाराजांचं तर किती पण म्हणजे आमच्याकडून चुका घडल्या तरी महाराज आईच्या मायेने आमच्या म्हणजे खूप काळजी घ्यायचे. कोण चुकलं तरी त्यांच्या मागे हे करणार, सगळे लोक आपापलं हे करत होते, पण महाराज मात्र आमची खूप काळजी घ्यायचे. आणि महाराजच काय, त्यांच्या बरोबरचे आमचे डुमरे बाबूराव डुमरे दादा तर खरंच पोलीस अधिकारी असून ते रिटायर आहेत, परंतु सगळ्यांच्या पिशव्या सांभाळायचं काम आमचे दादा करत होते. आणि खरं सांगू, त्यांच्या 2 बहिणी नव्हत्या तर आम्ही 7-8 बहिणी म्हणून इतकी काळजी घ्यायचे. आणि महाराजांनी तर असे महाराज तर जरी छोटे असले तरी त्यांच्या बरोबरचे जे चेले आहेत असं म्हटलं तरी चालेल, ते तर त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, परंतु एवढे काळजी घेतात महाराजांची. तर महाराज त्यांची काळजी घेतात, ते महाराजांची काळजी घेतात. कधी पोलीस अधिकारी, कोण डॉक्टर, कोण काय, तर एकाच चटईवर बसून बोजा उचलणारे आमचे डुमरे दादा खरंच सांगते. आणि आमचे महाराज सुद्धा स्वतः वाढायचं काम करत होते. आणि खरं असं जर आपण पाहिलं, महाराष्ट्रात अनेक म्हणजे सेवा यांच्या बरोबर जातात लोक, परंतु या वैष्णव सेवा संघाबरोबर जाण्याची माझी पहिलीच वेळ. आणि अशा अनेक यात्रा मी त्यांच्याबरोबर खरंच करेल, कारण महाराजच काय, त्यांचे आई वडील पण खूप काळजी घेतात लोकांची. मी आताच प्रसंग पाहिला, आम्ही जातानाच्या याच्यामध्ये प्रवासात अन्न आपलं स्वतःच असतं, परंतु महाराज मायेने प्रत्येकाला म्हणायची चपाती पाहिजेत का, म्हणजे माझ्याकडे आहे, चटणी पाहिजे. म्हणजे बघा, आपली आई आपल्या घरी काळजी घेते, त्याचप्रमाणे महाराज इथे ट्रेन मध्ये आमची काळजी घेतात. खरंच अशा महाराजांसाठी म्हणजे कोणी खरंच हार्टली धन्यवाद. व्यवसायामध्ये काय करत होता? माझं कसं डबल ग्रॅज्युएट आहे मी शिक्षक होती, पण आता म्हणजे जॉब सोडून क्लासेस घेते, परंतु मला वेळच मिळत नव्हता. आणि असं वाटायचं की प्रवासात चांगल्या सुविधा मिळतात की नाही, किंवा हे वारकरी पंथाचे लोक म्हणजे चांगलं जेवण किंवा ह्या अशा गोष्टी सुविधा मिळतात की नाही, त्यामुळे मी केव्हाच हे केलं नाही. परंतु नाश्त्यामध्ये आम्हाला उपमा, कधी वडापाव मिळायचा, कधी म्हणजे मिसळ तर महाराष्ट्रीयन मिसळ. इकडे मथुरेला आम्हाला महाराष्ट्रीयन मिसळ आमचे महाराज खाऊ घालत होते. बघा म्हणजे किती भाग्य आमचं. आणि आमच्याच बरोबर ते त्यांचे तिथले वॉचमन असे काही महाराज असायचे, त्यांना पण खा म्हणायचे. म्हणजे अशी गोष्ट पैशाने न देता फुकट महाराज आम्हाला देत होते, म्हणजे त्यांनाही द्यायचे आणि आमची पण काळजी घेत होते. नमस्कार, मी हिरा सदाशिव देवरे. मी नाशिक जिल्हा नांदगाव तालुका मध्ये राहते आणि हल्ली मी उल्हासनगरला राहते. मी पहिल्यांदा यांच्या महाराजांच्या यात्रेमध्ये आले. मला त्यांची सेवा खूप चांगली वाटली आणि पहिली गोष्ट म्हणजे ते थकतच नाही. इतकं मार्गदर्शन करता, आम्ही तोच विचार करते यांना एवढी एनर्जी येते कुठून. त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळतं आणि खूप छान मार्गदर्शन करतात. सगळे मंदिर आम्हाला स्वतःहून घेऊन त्यांच्या सोबत नेलं आणि सोबत आणलं. पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांना एकत्र जर एक व्यक्ती आला की त्याला थांबवून
की सगळ्यांनी एकत्र व्हायचं आणि मगच सगळ्यांनी पुढे जायचं. ही गोष्ट मला त्यांची खूप आवडली आणि सगळ्यांना त्यांनी एकत्र घेऊनच पूर्ण प्रवास केला आणि पूर्ण यात्रा आम्हाला तशीच घडवली. जे पण कुठले पण देवस्थान होते ते त्यांनी सगळे तसेच घडवले की कुठल्याच व्यक्तीला त्यांनी एकटं सोडलं नाही. सगळ्यांना एकत्र करूनच त्यांनी पूर्ण यात्रा केली. त्यांची यात्रा खूप छान आहे. त्यांचे खूप खूप आभार. आम्हाला पुन्हा पुन्हा यावंशी वाटतंय. बोलायचं. मी राजेंद्र ज्ञानदेव धनावडे, राहायला सध्या वास्तव्य कोपरखिंड्याला आहे आणि गाव आम्ही मूळ गाव सातारा. आज आम्ही तीर्थयात्रा करून वृंदावन धाम, गोकुळ, मथुरा वगैरे विनायक महाराज शास्त्री यांच्या माध्यमातून आम्ही तिथे दर्शनाला गेलो होतो. खूप छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप मजा आली. आमच्या या 72 जणांच्या ग्रुपमध्ये वेगवेगळ्या संप्रदायाची, वेगवेगळ्या गावची, नाशिक, गोकुळ, कोल्हापूर, ठाणे अशा बऱ्याच ठिकाणावर आम्ही सगळे असे एकत्र आलो होतो आणि खूप असं छान असं आम्हाला विनायक शास्त्री महाराजांनी या ग्रुपचं आयोजन करून चांगलं असं दर्शन घडवलेलं आहे आणि एक वेगळा आनंद. आम्ही पहिल्यांदाच अशा या ट्रिपमध्ये सामील झालेलो आहोत आणि म्हणजे कधीही ऐकलं नव्हतं, बघितलं नव्हतं. श्रीकृष्णाच्या जन्मभूमीमध्ये श्रीकृष्णाचा जन्म जिथे झाला, त्याच्यानंतर मथुरा, नंदगाव अशा ठिकाणी आम्ही दर्शनाचा लाभ झाला आणि खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन झालेलं आहे. त्याबद्दल विनायक शास्त्री महाराजांचं पण धन्यवाद मानतो. त्याच्यानंतर माझी धर्मपत्नी कांचन आपलं मनोगत व्यक्त करेल. नमस्कार, मी सौ कांचन राजेंद्र धनावडे. आम्ही पहिल्यांदाच ह्या तीर्थयात्रेमध्ये सामील झालो, पण खरोखर खूप मजा आली. आम्ही परमपूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याय परिवारामध्ये 19 वर्ष कार्यरत आहोत. पण कृष्णाला भेटण्याची जी म्हणजे ओढ होती ती ह्या माध्यमातून आमची म्हणजे पूर्ण झाली. आम्हाला खूप आनंद झाला जेव्हा जन्मभूमीमध्ये गेलो आणि हा योग आमचे विनायक शास्त्री शिन्नलकर महाराज यांच्या माध्यमातून आला आणि सगळे आमची ओळख नसतानाही, म्हणजे कोणाचीही ओळख नसताना, पाहिलं नसताना सुद्धा आम्ही एकत्र आलो आणि खूप म्हणजे आम्हाला याचा आनंद मिळाला आणि आमचं खूप छान प्रकारे असं दर्शन पण घडवून आलेलं आहे. तीर्थयात्रा सर्वांची खूप आनंदात आणि सफल झालेली आहे. त्यामुळे आम्ही ह्या विनायक शास्त्री महाराजांचे धन्यवाद मानतो. हा, भोजनाची व्यवस्था खूप सुंदर होती. कारण खरं तर ना मेन प्रश्न असा होता की जेवण आपलं महाराष्ट्रीयन मिळत नाही म्हणून आम्ही तीर्थयात्रा येत नव्हतो खरं पाहिलं तर. पण ती व्यवस्था झाली आणि सर्वांची म्हणजे म्हणतो ना तब्येत बॉडीचे म्हणजे ते व्यवस्थित राहिलं, आरोग्य व्यवस्थित राहिलं. कारण की आपल्या घरची व्यवस्था जेवणाची केलेली होती. सगळं गोडधोड व्यवस्थित मनाप्रमाणे सगळं जेवण मिळत होतं आणि त्यामुळे कोणाची तब्येत बिघडलेली नाहीये. थोडीफार कुठे हे झालं असेल पण पाण्यामुळे होऊ शकतं, पण जेवणाची सोय व्यवस्थित होती, राहण्याची सोय उत्तम होती आणि व्यवस्थित आयोजन केल्यामुळं कोणालाही काही त्रास झालेला नाही. त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा आभार मानतो आम्ही. रात्रीच्या प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाच्या वेळेस तुम्ही जे स्तोत्र गायलं आणि जे स्तोत्र पठण केलं त्याबद्दल मी धन्यवाद प्रकट करतो. आपली सुरुवातीच्या सकाळी उठल्यानंतर तुमचा दिनचर्या कशी असायची? आमची प्रार्थनेनेच असायची, म्हणजे स्नान वगैरे झालं की प्रार्थना, त्याच्यानंतर आपल्याला प्रार्थना थोडस म्हणजे म्हणतो ना हे भगवंत आणि प्रार्थनेनंतर चहा नाश्ता आणि पार्सल वगैरे घेऊन आम्ही बाहेर जेव्हा जात होतो, नंदगाव असेल, बरसाना असेल किंवा नाही लाल किल्ला, तिकडे जाताना आम्ही पार्सल घेऊन आम्हाला तिथे पार्सल भेटत होती आग्र्याला जाताना. आणि आम्ही सकाळी निघालो तरी आमचं जेवणाचं भोजनाची व्यवस्था आमच्या बरोबर होत होती आणि गाडीमध्ये मस्त अभंग भजन आणि सर्वांचे अनुभव हसत खेळत नाचत आम्ही ही तीर्थयात्रा पार पाडली आणि आम्हाला खूप आनंद घेता आला. नमस्कार, माझं नाव सुवर्ण सुरेश चिकणे, मी सातारची आहे, कोपरखिंड्याला राहते.
माझ्या मैत्रिणीमुळे आम्ही एकत्र आलोय. आम्हाला माहित नव्हतं की कुठे बुकिंग केलंय, काय केलं, कोणी पाहिलं नव्हतं, काय नव्हतं. ताईंनी केल्यामुळं मी पण केलं. माझ्यानंतर या दानवाडे ताई वगैरे यांनी केलं. आमचा एक ग्रुप झाला, आम्ही इथं आलो आणि आम्हाला आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण कोणाची ओळख नव्हती, काही नव्हतं, तरी पण आम्हाला खूप मजा आली. आणि सुरुवातीपासून म्हणजे आम्ही गाणी, भजन वगैरे, कीर्तन म्हणत आम्ही पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वतः परिवारातून असल्यामुळे आम्ही अष्टक वगैरे घेतली, पांडुरंग अष्टक घेतलं, चरपट स्तोत्र घेतलं, भावगीत घेतले, खूप मजा आली. परत आम्ही गोवर्धन परिक्रमा केली, परत वृंदावन परिक्रमा चालत केली. त्यात तर खूप छान आम्ही राधे राधे म्हणत चालत गेलो. म्हणजे एवढं वाटलं पण नाही, माझा पाय दुखत होता तरी पण मला वाटलं नाही की मी करेन, पण मी ते केली. कारण राधे राधेचा गजर करत करत आम्ही सगळ्यांबरोबर छान वाटलं करायला. आणि कसं हो, परिक्रमा मी दोन्ही पायाला पट्टे लावून केलेली आहे. पण छान वाटलं. आणि कोणाची ओळख नसताना पण सगळ्यांबरोबर छान हे झालं. मला एक विचारायचंय, जर परिचय नसेल आणि त्यावेळेस जर बुकिंग करून यात्रेला आले तर त्यांच्या अशी तुमच्या अनुभवानुसार त्यांचा कसा व्यवस्था होईल? एक माणसावर विश्वास होता म्हणून आणि भगवंतावर विश्वास होता म्हणून तर आम्ही आलो आणि छान सोय झाली. जर एखाद्या व्यक्तीचा परिचय नसेल हा. आणि तो फक्त अचानक तुमच्यासारखा आला हा. तर त्याचा अनुभव कसा असेल, तुमच्या अनुभवावर सांगू शकाल? असू शकतं, चांगला असू शकतो, आपल्या घेण्यावर आहे प्रत्येकाची. आम्हाला असं जाणून दिलं नाही की तुम्ही आमच्यापेक्षा काय अनोळखी आहात, आमचा काही परिचय नव्हता, तुम्ही अशी तिथे आमच्यामध्ये सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये भावना निर्माण झाली की तुम्ही आमचेच आहात आणि आमचेच असल्यामुळे आपण सगळेजण आपण एकत्र एकदम 8 दिवस आनंदाने एकमेकांशी सगळ्यांनी प्रेमाने ही यात्रा केलेली आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आम्हाला. असं अनोळखी कोण वाटलंच नाही, सगळे आपलेच होऊन गेले जाताना. मी नंदा सत्यवान चव्हाण, मी कोपरखरण्यावरून या यात्रेमध्ये सहभागी झाले. महाराजांची आमची तर कधीच ओळख नव्हती. आमच्या बाजूच्या ताई मागच्या वेळेस यात्रेला आल्या होत्या रामेश्वरला, त्यांच्या ओळखीनुसार मी नाव दिलेलं आणि काही माहिती नव्हतं महाराज कुठं असेल, काय स्वभाव असेल त्यांच्यावर माझी स्वभावाची काय माहिती नाही, त्या माणसाबद्दलची काय माहिती नाही. परंतु खूप आनंद झाला यात्रेमध्ये. सगळे आमच्याच गावचे महाराज पण आमच्याच गावचे होते आणि त्यांची जेवणाची व्यवस्था इतकी छान होती. त्यांची ताई इतक्या प्रेमाने जेवण बनवत होते की घरात जेवणासारखं असं वाटत होतं आणि जेवणाला पण खूप चव होती आणि खूप म्हणजे छान वाटलं. जेवण पण इतकं सुंदर होतं की खाऊनच तृप्त झाल्यासारखं वाटायचं आणि चहा नाश्ता सर्व व्यवस्था व्यवस्थित होती आणि खूप आनंद झाला. यात्रेत पण आम्ही खूप मजा घेतली आणि सगळं तीर्थस्थानं भरपूर छान दाखवली. वाकेश्वरचं तर आम्हाला 2दा दर्शन महाराजांनी घडवून दिलं. पहिल्या वेळेस धावत झालं होतं, वाटलं होतं अजून एकदा म्हणजे दर्शन झालं पाहिजे होतं. माझ्या मनात खूप इच्छा होती ते झालं पाहिजे, पण ते देवाने माझं ऐकलं आणि नंतर खूप शांतपणे आम्ही मंदिरात थांबलो. 5-10 मिनिटं भजन केलं, कीर्तन केलं आणि आम्हाला खूप आनंद झाला की आमचं डबल महाराजांनी दर्शन घडवून दिलं आणि खूप छान हसत खेळत नाचत गाजत आम्ही छान तीर्थता पार पाडली. म्हणजे आपण बघा बाकीच्या ठिकाणी जातो तिथं देवाचं असं नामस्मरण, 2 वेळेला भजन कीर्तन असं म्हणजे मला वाटतच नाही असं कुठं होतं. असं इतकी छान यात्रा महाराजांनी आमच्याकडे आमची पार पाडली आणि खूप धन्यवाद महाराजांनी. राधे राधे. मैं सुषमा गुप्ता कल्याण से मैं महाराज जी के साथ वृंदावन धाम को आई हूँ. मुझे बहुत अच्छा लगा. महाराज जी का स्वभाव, महाराज जी का गाइड, ये सब मुझे अच्छा लगा. सब व्यवस्था अच्छा लगा, खाने का, पीने का, ठहरने का, सब अच्छा लगा और हमारा दर्शन अच्छा हुआ. ऐसा दर्शन हमको कभी हुआ नहीं था. अभी ये मुझे बहुत अच्छा लगा. मैंने धाम तो बहुत किया था मगर ये ट्रिप मेरे लिए बहुत यादगार है. उनके साथ के लोग मुझे बहुत अच्छे लगे. हम जितने भी लोग हैं 75 जन है हमारे साथ, सबके स्वभाव अच्छे लगे. साथ में घूमना फिरना इतना तो कोई मैनेज नहीं कर सकता है. यहाँ बहुत अच्छी व्यवस्था थी, हमको सब कुछ अच्छा लगा. राधे राधे. राधे. मी मनोरमा नगरवरून आले. माझे नाव सुवर्णा संभाजी पवार आणि मी पहिल्यांदाच ही ट्रिप करत आहे. खरं या ट्रिप मध्ये मला बहुत बराच आनंद झाला.
बराच आनंद झाला आणि मी सगळ्यांच्या बरोबर एन्जॉय केलं, भरपूर एन्जॉय केलं. त्यामुळे सगळ्यांच्या बरोबर मिळून मिसळून राहायला पण मजा आली आणि इथलं राहण्याची सोय वगैरे आमच्या महाराजांनी एकदम छान केली. याच्यात काहीच नाही, खाण्यापिण्याची म्हणा, नाश्त्याची असू दे, कशाची असू दे, आम्हाला कशाची कमतरता भागली नाही आणि आम्हाला तक्रारही कसली नाही. त्यामुळे आम्हाला पुढच्या ट्रिपला यायला आनंदच होईल. मी गोकुळनगर वरून आले, ठाण्यावरून ठाणे गोकुळनगर वरून आले. माझं नाव अलका विठ्ठल सुकरे. मी या ट्रिप मध्ये पहिल्यांदा शेवटच्या 4 दिवसामध्ये माझं तिकीट काढून आले. त्याच्यामध्ये मला खूप खूप महाराजांनी सहकार्य केलं, त्याबद्दल मी पहिले त्यांचा आभार मानते. आणि इथे आल्यानंतर आमच्या सर्वांची राहण्याची, खाण्यापिण्याची व चहा पाण्याची सगळी व्यवस्था त्यांनी सर्वांच्यासाठीच खूप खूप चांगली व्यवस्था करून ठेवली होती आणि येईपर्यंत मी करतच होते. अजूनही गाडीमध्ये आम्ही परतलोय तरी पण ते करतातच आमच्यासाठी मध्ये मध्ये येऊन. राधे राधे, थैंक यू। राधे राधे। मैं मीरा रोड से आई हूँ, मेरा नाम रेशमा। ये यात्रा मुझे बहुत अच्छा लगा और याद से हमेशा के लिए बना रहेगा। बहुत अच्छा लगा, बहुत नमस्कार, मी सुनंदा बाबू शिंदे, मी वाशीवरून आले। मी पहिल्यांदाच आले तुमच्या बरोबर। खरं खूप मला छान अनुभव आलाय। सर्वजण छान होते, जेवण पण छान होतं, सगळी माणसं, सगळं बघितलं ते पण, वृंदावन बघितलं ते पण सगळं छान होतं। सगळ्यां म्हणजे सर्व लोक मिळून मिसळून सगळं हरिपाठ करत हे करत खूप छान प्रवास झाला। एवढंच, नमस्कार, धन्यवाद। महाराज पण छान, सगळ्यांना छान सगळं समजावून सांगून हे करतात, छान। नमस्कार, राधे राधे। नमस्कार, मी सुनीता बाळेश पुजारी, मी विक्रोळीवरून आली आहे। पहिल्यांदाच असा अनुभव आला की यात्रा ही खूप अशी मनाला लागली, आपलेपणाची जाणीव झाली। असं वाटलं की आपण काहीतरी तीर्थ करतोय असं वाटलं। खूप आपलेपणाने सर्वांनी आम्हाला मिळून मिसळून घेतलं, भजन अर्चन झाले, सर्व व्यवस्थित झालं, यात्रा सुंदर झाली, छानपैकी अगदी मन मिळावूपणे सगळे अगदी जवळीकपणाची भावना होती सगळ्यांच्या मनामध्ये। हा, राधे राधे। विक्रोळी, हा। सुनीता बाळेश पुजारी, कोल्हापूर। माझं वय 61। तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक। मी खोले महाराजांमार्फत यात्रेला निघालेलो आहे। मी नाशिक ते वृंदावन गेलो, एकदम व्यवस्थित वाटलं। वृंदावनची सगळी यात्रा पूर्ण करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला आहे। प्रवास आणि यात्रा एकदम खूप छान झालेली आहे। जेवणाची व्यवस्था, नाश्त्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था, चहा पाण्याची व्यवस्था, सगळ्यांची व्यवस्था एकदम व्यवस्थित झाली। गाडीवाल्यांनी सुद्धा आम्हाला इतकी व्यवस्था भारी दिली, काही माप नाही। काय
विनायक शास्त्री महाराजांची मी सदैव ऋणी राहील व आभार मानतो. राधे 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 राधे. नमस्ते, मी शैला चंद्रकांत फदाले, राहणार कल्याण. मी कल्याणवरून आले. मी पहिल्यांदाच तुमच्या आपल्या गाडीमध्ये आले, पण मला ही जी ट्रिप आहे ना आपली खूप छान वाटली, अतिशय छान वाटली, सुंदर वाटली. माणसं सगळे एकमेकातून होत होते आणि म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या वर्षी परत यावं असं वाटतं मला. म्हणजे खूप अनुभव चांगला आला मला. जेवण बिवण सगळे चांगले, सगळे एकत्र मिळून मिसळून म्हणजे खूप छान अनुभव आला. हा 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 हो हो शक्य झालं. हो, वय किती माझं 57 आहे. हो, मी चालते रोज 1 तास. मी चालते रोज, माझा रोजचा व्यायाम आहे माझा. हो हो हो. रामकृष्णारी. मला तर खूपच सगळं चांगलं वाटतं. माझी तर तिसरी फेरी आहे. मला खूप चांगलं वाटलं. आणि जेवण मेन बाहेरचं काही खाणं नाही, आपल्या इकडचं, म्हणून मला खूप छान वाटलं. जेवण म्हणजे जेवण जे आपण बाहेरचं करतो ना ते नाही, घरच्यासारखं जेवण, ते खूप सुंदर वाटलं मला. आणि सर्व लोक मिळून वगैरे राहतात. संध्याकाळचं सगळं ते कीर्तन वगैरे ते सगळं तुम्ही सांगता ते पण खूप छान वाटलं. नमस्कार, मी लीलावती शिवाजी चौगुले. मी बदलापूरवरून आले. तुमच्यावर मला मस्त वाटलं. तुमचा स्वभाव पण आवडला आणि तुमची व्यवस्था पण छान होती. परत पुढच्या टायमाला यावं असं वाटतंय. राधे राधे. राधे राधे. माझे नाव सोनाबाई शंकर इंगवले. मी राहणार ठाणे. तिथून आम्ही वृंदावनच्या यात्रेला आलो. खूप छान वाटलं आपल्याला. सगळी व्यवस्था जेवणाची होती. महाराज आमचे चांगले आहेत आणि महाराजांनी सगळी सोय केली. त्यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. सगळीकडे व्यवस्थित नेऊन फिरवून आणलं आम्हाला. कुणाला धक्काबुक्की नाही, काय नाही. छान वाटलं आम्हाला. आणि इथून पुढचा प्रवास सुद्धा खूप चांगला व्हावा हीच विनंती आपली. छान. माऊली गुरु माऊली आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली. जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली. राधे. आमचं गाव कोल्हापूर, राहणार ठाणे, गोकुळनगर. महाराजांनी यात्रा वगैरे व्यवस्थित केल्या. 2-3 यात्रा त्यांच्यावर केल्या. चांगल्या प्रकाराने पार पाडल्या. चांगल्या लोकांना हे दिलं आणि सर्व जेवणापवनाची व्यवस्था केली. सर्व केली. झोपायची व्यवस्था वगैरे सर्व केली. चांगलं केलं. तसं काय हे नाही. महाराज तसे हुशार आहेत. तसं काय. बोलो राधे राधे. माझे नाव महादेव जोपा मगदूम, मुक्काम पोस्ट मनवाड, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. ठाणा मार्गे आपण वृंदावनमध्ये शास्त्रीजींनी चांगली यात्रा काढलेली आहे. ती आम्हाला चांगली वाटली. मी एवढंच फक्त तुम्हाला धन्यवाद देत होतो. जास्त काय बोलत नाही. धन्यवाद.
या आपली सर्वांची यात्रा ही एकदम व्यवस्थित म्हणजे मंगलमय झाली, त्याबद्दल काही शंका नाही. याआधी तुम्ही कोणकोणत्या यात्रेला आला होता? याआधी मी अयोध्येला आलो होतो, परत वैष्णोदेवीला आलो होतो, परत अजून कोणती होती, म्हणजे नेहमी तुम्ही या यात्रेला येत होता? अजून मधून मला वेळ मिळेल तेव्हा येत असतो मी. आणि तुम्ही कोणत्या सेवेमध्ये कार्यरत होता? मी पोलीस मध्ये होतो, नवी मुंबई पोलीस आयुक्तालय मी पोलीस मध्ये होतो. मी आता सध्या रिटायर झालेलो आहे. आणि उर्वरित आयुष्यामध्ये पुढे तुम्हाला भविष्यात यात्रेची संधी तुम्हाला वाटलं तर तुम्ही नक्की येणार? मला जर वाटलं तर नक्की येईन मी. बोलो राधे राधे. राधे राधे. आणि आमची सगळे मंडळी. माझं नाव शंकर कसपळे, मी राहणार कल्याण नेतुली आणि आम्ही मथुरेच्या यात्रेला गेलो. आमच्या महाराजांनी आम्हाला निरोधतो आणि महाराजांचं नियोजन म्हणजे अतिशय एकदम सुंदर असं आणि आम्हाला ते आवडलेलं आहे आणि खूप खूप छान एकदम महाराजांबरोबर आम्हाला तीर्थयात्रेला जायला खूप आवडतं आणि याच्या पुढेही आवडेल. राधे राधे. राधे राधे. हॅलो, सर्वांना नमस्कार. मला महाराजांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो. मी ज्यावेळी सर्व्हिसला होतो त्यावेळी माझी भाची आशा यांना मला प्रत्येक वेळी ती म्हणायची की आम्ही सहली जातो आणि त्यावेळी सर्व्हिसला त्यामुळे मला ते आम्हाला योग आला नाही. आणि ज्यावेळी 2019ला मी रिटायर झालो आणि त्यावेळी पहिली मी ट्रिप गेले त्याने म्हणजे जायचंच ठरवलं आणि पहिलं काशीला गेलो आणि मला एवढा चांगला अनुभव आला की असं वाटलं की इथून पुढं प्रत्येक वेळी आपल्या ट्रिप करा. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक 1 वर्ष चुकीचं असेल लॅप झालं असेल परंतु प्रत्येक वर्षी मी त्यांच्या प्रत्येक ट्रिपला मी हजर आहे. आणि त्याच्यावर महत्वाचं म्हणजे माझी मिसेस ही धार्मिक मध्ये फार त्याच्यामध्ये आमच्या भाची आणि महाराज यांच्या संगतीनं ती फार धार्मिक आहे. गावाकडे पण बघितलं ती भजनामध्ये एक्सपर्ट आहे, ते हरिपाठ मध्ये पण ती एक्सपर्ट आहेत आणि गावी पण शेतीमध्ये पण सर्व शेतीमध्ये म्हणजे का भांगलर म्हणा पेरणी म्हणा बाकी सगळ्या प्रकारचे ते कधीच कमी नाही असं आणि ते शेतीच करते आता आणि जाऊन पण आम्ही शेतीच करणार आहोत. आणि अशाच पद्धतीने महाराजांनी गुरु आहेत आम्ही त्यांचे आणि आमची भाषी पण आता गुरुच म्हणणार. जरी भाषी असेल तर गुरु हे गुरुच्या स्थानीच असते. तर महाराजांचं मी बघितलं पण तो व्यवस्था म्हणा किंवा काय म्हणा एवढे सर्वांची व्यवस्था करायची काही साधी गोष्ट नाही. मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो आणि इथून पुढे असे त्यांचे चांगले त्याने आम्हाला सहकार्य करू असे मी सर्व जय जय रामकृष्णारी, जय शिवराय. मित्रांनो, मी विनायक शास्त्री वैष्णव सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे, तुम्हाला माहिती आहे. आता आमची 2025 मधली नॉन एसीची श्री वृंदावन धाम ब्रजदर्शन आग्रा मथुरा ही यात्रा समाप्त झालेली आहे आणि आम्ही मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतोय. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक यात्रेकरूंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण आता मी जे मनोगताला ज्यांना मी पाचारण केलंय त्यांचा परिचय देणं गरजेचं आहे. हे आमचे पिताश्री आहेत आणि या पिताश्रींचं मनोगतासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आमच्या दादांना विनंती करतो की मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. यात्रेकरू म्हणून यात्रेकरू यात्रेला येतात आणि आनंद घेतात, देवदर्शन करतात आणि तुम्ही मात्र त्याच ठिकाणी राहून आश्रमात राहून भाकरी बनवतात, तुम्ही स्वयंपाक करत राहता. तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का की आपण हे करण्याच्या ऐवजी आपणही फिरत बसावं? यात्रेमध्ये आल्यानंतर आपण या सर्व यात्रेकरूंना सेवा देण्याचा पहिला प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, इथे आल्यानंतर जे मुख्य दर्शन आहेत त्याचं जास्त महत्व असतं. ज्या मुख्य दर्शनात भेटलं, एक जरी मुख्य दर्शन भेटलं तरी यात्रा सफल झाल्यासारखा आनंद मिळतो. आणि काम करताना या सर्वांच्या वेळेवर जेवण, चहा, नाश्ता हे मिळावं याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न असतो. वा, त्यांनी म्हणजे मुख्य दर्शनात हाती के पाव में सबके पाव
मुख्य दर्शन झालं की तीर्थयात्रेचा लाभ त्यांना प्राप्त होता असं त्यांचं मत आहे. पण शेवटी मन एक वेगळं असतं आणि शरीर एक वेगळं असतं. तुमच्या ह्या वयामध्ये, तुमच्या या आजारपणामध्ये तुम्हाला असं कधी यात्रेमध्ये दुःख झालंय का, की जर मी एवढी सेवा करतोय आणि मग मला या आजारपणाची अडचण काय यावी, किंवा अशी कधी खंत वाटते का? काय वाटतं, तुमचं मनोगत काय? याविषयी माझं मनोगत एकच आहे की जे प्रारब्ध आहे ते कोणालाही चुकलेलं नाही आणि हे प्रारब्धाचा भाग आहे असं मी मानतो. अच्छा, बर, हे कार्य करत असताना तुम्ही रोज म्हणजे आमच्या मातोश्री तर आहेतच, मातोश्री घरी पण सगळेच प्रत्येक माऊली घरामध्ये कार्य करत असते, पण असं असताना सुद्धा यात्रेमध्ये आल्यानंतर त्या सुद्धा तुमच्या जोडीने खांद्याला खांदा लावून 50 माणसं असो किंवा 200-250 तुम्ही सगळे मंडळी, दोन्ही दाम्पत्य आपल्या पूर्ण प्राणाने, पूर्ण श्वासाने तुमचे 100% तुम्ही देऊन यात्रेला सफल करत असता. त्या माऊलीविषयी तुम्हाला काय वाटतं? तिचं सुद्धा माझ्या प्रमाणेच मत असल्यामुळे आणि सेवाभाव ही वृत्ती असल्यामुळे ती हे सर्व आम्ही दोघं आनंदाने करतो. बर, अजून एक व्यक्तिगत प्रश्न असा आहे की आता ही यात्रा चालू आहे आणि आपण असं ठरवलं की जे मनोगत असेल ते नैसर्गिक असलं पाहिजे, आर्टिफिशियल नको आहे, उगाच स्तुती नको आहे. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की व्यवस्थापना करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येतात, त्यावेळेस काही लोक तुमची स्तुती हे करतात, काही लोक तुम्हाला काही सूचनाही देत असतील. चांगली लोक, सगळे लोक येतात तुम्हाला चांगलं म्हणतात, हे ठीक आहे, पण एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला जर आदवा बोलला किंवा काही कमीपणा सांगत असेल तर त्यावेळेस 100% देऊन ज्यावेळेस तुम्हाला असे एखादी हे येते त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटतं, तुम्हाला त्याबद्दल काय बोलावं असं वाटतं? सहसा सर्व यात्रेकरू जेव्हा यात्रेत येतात, यात्रा करत असताना वेळी अवेळी थोडंफार मागे पुढे होतं, त्या टायमाला आमचं एकच मत असतं की सर्व प्रवाशांनी, यात्रेकरूंनी थोडं कॉम्प्रोमाइज करून हे घेतलं पाहिजे. आता त्यातमध्ये प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते, हे तर नियमाला धरून आहे. तरी सुद्धा कोणी जरी सूचना केल्या तर त्यामध्ये आम्ही बदल घडवायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, त्यांना जे हवे आहे ते मिळावं याच्यासाठी अधिक प्रयत्न करतो. खूपच छान. आमचे पिताश्री ज्यांचं नाव आहे शंकर वामन सिनलकर, वय वर्ष साधारण 62 वर्ष आहे. आताच आपल्या या सगळ्या मनोगताच्या सत्रामध्ये आमच्या मातोश्री पण सहभागी झालेले आहेत. मी माझ्या मातोश्रींना विचारतोय की तुम्हाला यात्रेविषयी काय वाटतं, यात्रेतील लोकांविषयी तुमचा काय अनुभव आहे? कारण मी बऱ्याच वेळा अनुभवलंय की मी तर तुझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस काढून जन्माला आलो, पण हे यात्रेकरू सुद्धा कधी कधी तुम्हाला आई म्हणतात, आईसारखं प्रेम देतात. तुमच्या वयाची, तुमच्यापेक्षा जास्त वयाची, तुमच्यापेक्षा कमी वयाची मंडळी तुम्हाला मातृत्वाचा दर्जा देतात, त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. अच्छा, आणि हे काम करत असताना तुमची तब्येत आणि ते सगळं पाहता तुम्हाला हे काम करत असताना थकवा जाणवत नाही का, त्रास वाटत नाही का? काहीच नाही जाणवत. अच्छा, वा. आमचा सहज स्वभाव मातोश्रींचा असल्यामुळे आमचे या मातोश्री त्यांचं नाव आहे शोभा शंकर सिनलकर, अर्थातच आधीचं नाव शोभा जगन्नाथ भुजबळ, अशी ही जगन्नाथाची कन्या आणि शंकराची साथीदारी आणि विनायकाची आई, अशा तिन्ही संबंध अतिशय तिन्ही नाते अतिशय दर्जेदारपणे माझ्या मातोश्रींनी सांभाळलेत. यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही, कारण त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने वास्तविक आता सगळ्यांचं मनोगत झालंय, म्हणून मी आता हे माझं मनोगत व्यक्त करतोय की पहा, जीवनामध्ये ही संधी प्रत्येकाला मिळेलच असं नाही लक्षात, पण मला ती मिळाली आहे की त्यांच्याविषयी मला 2 शब्द बोलायचे वाटतात. ते म्हणजे असं
की जरी माझ्याबरोबर 200-250 प्रवासी यात्रेकरू कधी कधी असतात आणि वेगवेगळ्या स्तरातली माणसं असतात, अगदी झाडू मारणाऱ्यांपासून तर कलेक्टरच्या दर्जाची तेवढ्या उंचीची अधिकारी लेवलची माणसं सुद्धा आमच्याबरोबर प्रवास करत असतात. आमच्या या यात्रेत सुद्धा एक बँकेचे मॅनेजर गुरवदादा ते सुद्धा आहे, त्यांनी इंग्लिशमध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना सर्व मंडळी महाराज असे आहेत, महाराज तसे आहेत, यात्रा अशी आहे, यात्रा तशी आहे असं म्हणत असतात. पण खरं सांगू का, यात्रेला साफल्य कधी प्राप्त होतं, आम्ही फक्त सांगत असतो. पण ते सांगितल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यासाठी वयाच्या ह्या पडावावर माझे मातोश्री आणि पितश्री एवढे परिश्रम कष्ट घेतात. आणि मला माझ्या जीवनातली एक खंत सुद्धा आहे की कसं आहे, आपण मराठी माणसं आहे, आपण आपल्या जवळच्या माणसांना कायम गृहीत धरत असतो. पत्नी असो, पती असो, मुलगी असो, वडील असो, गृहीत धरतो. त्यांच्या कष्टाची काही कधी किंमत करत नाही. तसंच एवढे तुम्ही कष्ट करत असता पण त्याची कधीही किंमत मी कधी केलेली नाही. नाही तर तसं जर पाहिलं तर अधिकारिक दृष्ट्या जर पाहिलं, जसं आचार्याचा पगार काढला जातो, त्याच्याबरोबर त्या भगिनीचा पगार काढला जातो, तसं त्या पद्धतीने त्या कष्टाचे पैसे हे तुमचे सेपरेट काढून तुमच्या हातात दिले पाहिजेत. मी ते न देता ते पैसे कमी करून यात्रे करून कमी पैशात प्रवास करून आणण्याचा प्रयत्न करतो. हा माझा खरं थोडं कधीतरी अपराधच आहे. कारण प्रत्येक सेवेचं एक मूल्य असतं आणि ते दिलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि गेल्यानंतर जर का 200 रुपयाचं जेवण तुम्ही मागवलं आणि जेवण झाल्यानंतर जो आचारी ज्याला आपण वेटर म्हणतो, तो वेटर बिल घेऊन येतो, त्यावेळेस तुम्ही आपसुकच 210 रुपये तिथं ठेवत असता. तर जेवणाचे तर 200च असतात, पण 11 रुपये जे असतात किंवा जे 10 रुपये असतात ते त्याने दिलेल्या काय कशाचे असतात, प्रेमाचे असतात. तसा कर्तव्य म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करत असेल नसेल मला कल्पना नाही, पण त्या पलीकडेही प्रेमाच्या बाबतीमध्ये मी थोडासा असमर्थ ठरलो. पण मला आनंद आहे की असे मातोश्री असे पिताश्री आम्हाला मिळाले, जेणेकरून आम्हाला त्या बालवयामध्ये अज्ञानवासामध्ये असताना अज्ञानी भूमिकेत असताना किशोर वयामध्ये आमच्या हट्टाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आळंदीला ठेवलं. आणि मग माझी जगाची माऊली तिने माझा सांभाळ केला आणि आतापर्यंतचा हा प्रवास झाला. आणि यापुढेही मला विश्वास आहे भगवान परमात्मा जास्तीत जास्त हा प्रवास सुंदर आमचा करेल, यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही. तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवत असे, प्रायाच्या प्रसादे काही बोलिलो विनते नोहे अंगभूत युक्ती, अशा युक्तीप्रमाणे यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा येनम च यद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसिद्ध परमेश्वर. ही नैसर्गिकदृष्ट्या झालेली मुलाखत, सगळ्यांचं मनोगत मी युट्यूबवर वैष्णव सेवा संघाच्या या पेजवर टाकणार आहे. अवश्य सर्वांनी श्रवण करा. आपली जी मंडळी, आपल्या मंडळींनी ज्या मनोगत व्यक्त केले, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने मोठी आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा कोण असतो, तो देवातिदेव महादेव असतो. आणि आमच्या वैष्णव सेवा संघाचे महादेव महाराज मुक्तुंग असतील, त्यांच्याच नावाचे आमचे पितृश्री शंकर असतील, आणि त्यांच्याच बाळासाहेब डोंबरे असतील, किंवा वैष्णव सेवा संघाचे अंबादास खोले महाराज असतील. ही सर्व मंडळी या वैष्णव सेवा संघाच्या कार्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. आणि त्या अनुषंगाने सर्व यात्रेकरू मंडळी सुद्धा कोणी आपापल्याला ज्या ज्या ताकदीने जमेल त्या ताकदीने सेवा करत असतात. आणि म्हणून हे कार्य सिद्धीजात असतं. म्हणून मी ही संपूर्ण यात्रा भगवान हे या यात्रेचे साफल्याचं जे श्रेय आहे ते भगवान परमात्म्याला आणि तुम्हा सर्वांना देतोय. आणि मी तुमचा या यात्रेपासून निरोप घेतोय. जय जय रामकृष्ण हरी. अडवून धरिता पाण्याची वाटेवरती
नमस्कार, मी रसिका, मी ठाण्यावरून आली आहे. मी दादांसोबत आता माझी तिसरी यात्रा आहे. पहिली यात्रा मी गिरनारला गेली होती, दुसरी यात्रा मी केरळला गेली होती आणि आता तिसरी यात्रा मी मथुरा वृंदावनला आली आहे. आमची कधीपासून इच्छा होती मथुरा वृंदावनला जायची, पण ती इच्छा दादांमुळे पूर्ण झाली आहे. तर राधेचं सगळ्यांचं दर्शन सुद्धा खूप छान झालंय, सगळी मंदिरं सुद्धा पाहायला भेटली. त्याच्यामुळे दादांनी सुद्धा सगळी व्यवस्था खूप छान केली आहे. राहण्याची, जेवणाची, जेवण सुद्धा खूप छान असतं. आई बाबा सगळे खूप छान स्वयंपाक करतात इथे आणि सगळे मदत सुद्धा करतात. त्याच्यामुळे ही यात्रा खूप छान झाली. आता आम्ही घरी चाललोय आणि ह्याच्या पुढे नक्की आम्ही परत यात्रेला येणार, जेव्हा दादा पुन्हा यात्रा काढणार तेव्हा. धन्यवाद. मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही सुद्धा सर्व मंडळी निस्वार्थ भावनेने एवढ्या लोकांना रोज वाढण्याची मदत तुम्ही सगळ्यांनी केली, तुम्हाला अशी सेवा करायची का वाटली? काहीतरी सेवा केली आणि आपल्या हातून पण पुण्य होतंय, त्याच्यामुळे आम्हाला सुद्धा छान वाटलं. सगळ्यांचे आशीर्वाद भेटतात तेवढेच आम्हाला सुद्धा, त्याच्यामुळे आम्ही अशीच पुढे सुद्धा सेवा करत राहणार. आणि तुमचा जो पूर्ण एलकरांचा ग्रुप आहे तो या पूर्ण यात्रेमध्ये सगळ्यात कमी वयाच्या ग्रुपांपैकी एक आहे. साधारण 20 ते 30च्या कालावधीमध्ये तुम्ही आतापर्यंत 3 तीर्थयात्रा केलेल्या आहेत. विशेष म्हणजे या वयात तुम्हाला तीर्थयात्रा करावीशी का वाटतं? आता तीर्थयात्रा करणे हे सुद्धा पुण्याचं काम आहे, त्यामुळे ते सगळ्यांच्याच नशिबी असतं नाही. ज्यांना देव बोलवतो तेच तिथे दर्शनाला येतात आणि आमचं नशीब एवढं चांगलं की दादांच्या कृपेमुळे आम्हाला इथे यायला भेटलं. त्याच्यामुळे दादांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि सगळ्यात आमची छोटी यात्रेकरू आमची सानू आणि आमचे येलकर दादा आहे, मोठे येलकर दादा आहे, आमचे सवर्णर सुगम आणि सोहम असं नव दाम्पत्य पण बरोबर आहे. आणि आमचे पण आमच्या बरोबर आहे. त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचे आखीवर एकपणा, त्यांचं बोलणं, त्यांचं गाणं. बोलो राधे राधे. जय जय रामकृष्ण हरी, जय शिवराय. मित्रांनो, मी विनायक शास्त्री वैष्णव सेवा संघाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून काम करत आहे, तुम्हाला माहिती आहे. आता आमची 2025 मधली नॉन एसीची श्री वृंदावन धाम ब्रजदर्शन आग्रा मथुरा ही यात्रा समाप्त झालेली आहे आणि आम्ही मुंबईच्या दिशेने प्रस्थान करतोय. आणि त्या दृष्टिकोनातून अनेक यात्रेकरूंनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. पण आता मी जे मनोगताला ज्यांना मी पाचारण केलंय त्यांचा परिचय देणं गरजेचं आहे. हे आमचे पिताश्री आहेत आणि या पिताश्रींचं मनोगतासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे. मी आमच्या दादांना विनंती करतो की मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. यात्रेकरू म्हणून यात्रेकरू यात्रेला येतात आणि आनंद घेतात, देवदर्शन करतात आणि तुम्ही मात्र त्याच ठिकाणी राहून, आश्रमात राहून भाकरी बनवतात, तुम्ही स्वयंपाक करत राहता. तर तुम्हाला असं कधी वाटत नाही का की आपण हे करण्याच्या ऐवजी आपणही फिरत बसावं? यात्रेमध्ये आल्यानंतर आपण या सर्व यात्रेकरूंना सेवा देण्याचा पहिला प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, इथे आल्यानंतर जे मुख्य दर्शन आहेत त्याचं जास्त महत्व असतं. ज्या मुख्य दर्शनात भेटलं, एक जरी मुख्य दर्शन भेटलं तरी यात्रा सफल झाल्यासारखा आनंद मिळतो. आणि काम करताना या सर्वांच्या वेळेवर जेवण, चहा, नाश्ता हे मिळावं याच्यासाठी माझा पहिला प्रयत्न असतो. वा. त्यांनी म्हणजे मुख्य दर्शनात हाती के पाव में सबके पाव, मुख्य दर्शन झालं की तीर्थयात्रेचा लाभ त्यांना प्राप्त होता असं त्यांचं मत आहे. पण शेवटी मन एक वेगळं असतं आणि शरीर एक वेगळं असतं. तुमच्या ह्या वयामध्ये, तुमच्या या आजारपणामध्ये तुम्हाला असं कधी यात्रेमध्ये दुःख झालंय का की जर मी एवढी सेवा करतोय आणि मग मला या आजारपणाची अडचण काय यावी, किंवा अशी कधी खंत वाटते का? काय वाटतं, तुमचं मनोगत काय याविषयी? माझं मनोगत एकच आहे की जे प्रारब्ध आहे ते कोणालाही चुकलेलं नाही आणि हे प्रारब्धाचा भाग आहे असं मी मानतो. अच्छा, बरं. हे कार्य करत असताना तुम्ही रोज म्हणजे आमच्या मातोश्री तर आहेतच,
मातोश्री घरी पण सगळेच प्रत्येक माऊली घरामध्ये कार्य करत असते, पण असं असताना सुद्धा यात्रेमध्ये आल्यानंतर त्या सुद्धा तुमच्या जोडीने खांद्याला खांदा लावून 50 माणसं असो किंवा 200-250 तुम्ही सगळे मंडळी दोन्ही दाम्पत्य आपल्या पूर्ण प्राणाने पूर्ण श्वासाने तुमचे 100% तुम्ही देऊन यात्रेला सफल करत असता. त्या माऊलीविषयी तुम्हाला काय वाटतं? तिचं सुद्धा माझ्याप्रमाणेच मत असल्यामुळे आणि सेवाभाव ही वृत्ती असल्यामुळे ती हे सर्व आम्ही दोघं आनंदाने करतो. बरं, अजून एक व्यक्तिगत प्रश्न असा आहे की आता ही यात्रा चालू आहे आणि आपण असं ठरवलं की जे मनोगत असेल ते नैसर्गिक असलं पाहिजे, आर्टिफिशियल नको आहे, उगाच स्तुती नको आहे. मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की व्यवस्थापना करत असताना वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला अडचणी येतात. त्यावेळेस काही लोक तुमची स्तुती करतात, काही लोक तुम्हाला काही सूचनाही देत असतील. चांगली लोक सगळे लोक येतात तुम्हाला चांगलं म्हणतात हे ठीक आहे, पण एखादा व्यक्ती येऊन तुम्हाला जर आदवा बोलला किंवा काही कमीपणा सांगत असेल तर त्यावेळेस 100% देऊन ज्यावेळेस तुम्हाला असे एखादी हे येते त्यावेळेस तुमच्या मनाला काय वाटतं? तुम्हाला त्याबद्दल काय बोलावंसं वाटतं? सहसा सर्व यात्रेकरू जेव्हा यात्रेत येतात, यात्रा करत असताना वेळी अवेळी थोडंफार मागे पुढे होतं. त्या टायमाला आमचं एकच मत असतं की सर्व प्रवाशांनी यात्रेकरूंनी थोडं कॉम्प्रोमाइज करून हे घेतलं पाहिजे. आता त्यातमध्ये प्रत्येकाची प्रकृती सारखी नसते, हे तर नियमाला धरून आहे. तरी सुद्धा कोणी जरी सूचना केल्या तर त्यामध्ये आम्ही बदल घडवायचा प्रयत्न करतो. दुसरी गोष्ट, त्यांना जे हवे आहे ते मिळावं याच्यासाठी अधिक प्रयत्न करतो. खूपच छान. आमचे पिताश्री ज्यांचं नाव आहे शंकर वामन सिनलकर, वय वर्ष साधारण 62 वर्ष आहे. आताच आपल्या या सगळ्या मनोगताच्या सत्रामध्ये आमच्या मातोश्री पण सहभागी झालेले आहेत. मी माझ्या मातोश्रींना विचारतोय की तुम्हाला यात्रेविषयी काय वाटतं, यात्रेतील लोकांविषयी तुमचा काय अनुभव आहे? कारण मी बऱ्याच वेळा अनुभवलंय की मी तर तुझ्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस काढून जन्माला आलो, पण हे यात्रेकरू सुद्धा कधी कधी तुम्हाला आई म्हणतात, आईसारखं प्रेम देतात. तुमच्या वयाचे, तुमच्यापेक्षा जास्त वयाचे, तुमच्यापेक्षा कमी वयाची मंडळी तुम्हाला मातृत्वाचा दर्जा देतात. त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं? आनंद वाटतो. आनंद वाटतो. अच्छा. आणि हे काम करत असताना तुमची तब्येत आणि ते सगळं पाहता तुम्हाला हे काम करत असताना थकवा जाणवत नाही का? त्रास वाटत नाही का? काहीच नाही जाणवत. अच्छा. वा. आमचा सहज स्वभाव मातोश्रींचा असल्यामुळे आमचे या मातोश्री त्यांचं नाव आहे शोभा शंकर सिनलकर, अर्थातच आधीचं नाव शोभा जगन्नाथ भुजबळ. अशी ही जगन्नाथाची कन्या आणि शंकराची साथीदारी आणि विनायकाची आई अशा तिन्ही संबंध अतिशय तिन्ही नाते अतिशय दर्जेदारपणे माझ्या मातोश्रींनी सांभाळलेत. यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही, कारण त्यांच्या कृपेने, त्यांच्या आशीर्वादाने वास्तविक आता सगळ्यांचं मनोगत झालंय. म्हणून मी आता हे माझं मनोगत व्यक्त करतोय की पहा, जीवनामध्ये ही संधी प्रत्येकाला मिळेलच असं नाही, लक्षात. पण मला ती मिळाली आहे की त्यांच्याविषयी मला 2 शब्द बोलायचे वाटतात. ते म्हणजे असं की जरी माझ्याबरोबर 200-250 प्रवासी यात्रेकरू कधी कधी असतात आणि वेगवेगळ्या स्तरातली माणसं असतात, अगदी झाडू मारणाऱ्यांपासून तर कलेक्टरच्या दर्जाची, तेवढ्या उंचीची अधिकारी लेवलची माणसं सुद्धा आमच्या बरोबर प्रवास करत असतात. आमच्या या यात्रेत सुद्धा एक बँकेचे मॅनेजर गुरवदादा ते सुद्धा आहे. त्यांनी इंग्लिशमध्ये मनोगत व्यक्त केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना सर्व मंडळी महाराज असे आहेत, महाराज तसे आहेत, यात्रा अशी आहे, यात्रा तशी आहे असं म्हणत असतात. पण खरं सांगू का, यात्रेला साफल्य कधी प्राप्त होतं? आम्ही फक्त सांगत असतो, पण ते सांगितल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने इम्प्लिमेंट करण्यासाठी वयाच्या ह्या पडावावर
माझे मातोश्री आणि पितश्री एवढे परिश्रम कष्ट घेतात आणि मला माझ्या जीवनातली एक खंत सुद्धा आहे की कसं आहे, आपण मराठी माणसं आहे, आपण आपल्या जवळच्या माणसांना कायम गृहीत धरत असतो. पत्नी असो, पती असो, मुलगी असो, वडील असो, गृहीत धरतो. त्यांच्या कष्टाची काही कधी किंमत करत नाही. तसंच एवढे तुम्ही कष्ट करत असता पण त्याची कधीही किंमत मी कधी केलेली नाही. नाही तर तसं जर पाहिलं तर अधिकारिक दृष्ट्या जर पाहिलं, जसं आचार्याचा पगार काढला जातो, त्याच्याबरोबर त्या भगिनीचा पगार काढला जातो, तसं त्या पद्धतीने त्या कष्टाचे पैसे हे तुमचे सेपरेट काढून तुमच्या हातात दिले पाहिजेत. मी ते न देता ते पैसे कमी करून यात्रे करून कमी पैशात प्रवास करून आणण्याचा प्रयत्न करतो, हा माझा खरं कधीतरी अपराधच आहे. कारण प्रत्येक सेवेचं एक मूल्य असतं आणि ते दिलं पाहिजे. उदाहरणार्थ तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि गेल्यानंतर जर का 200 रुपयाचं जेवण तुम्ही मागवलं आणि जेवण झाल्यानंतर जो आचारी ज्याला आपण वेटर म्हणतो, तो वेटर बिल घेऊन येतो, त्यावेळेस तुम्ही आपसुकच 210 रुपये तिथं ठेवत असता. तर जेवणाचे तर 200च असतात, पण 11 रुपये जे असतात किंवा जे 10 रुपये असतात ते त्यांनी दिलेल्या काय कशाचे असतात, प्रेमाचे असतात. तसा कर्तव्य म्हणून आम्ही करण्याचा प्रयत्न करत असेल नसेल मला कल्पना नाही, पण त्या पलीकडेही प्रेमाच्या बाबतीमध्ये मी थोडासा असमर्थ ठरलो. पण मला आनंद आहे की असे मातोश्री असे पिताश्री आम्हाला मिळाले, जेणेकरून आम्हाला त्या बालवयामध्ये अज्ञानवासामध्ये असताना अज्ञानी भूमिकेत असताना किशोर वयामध्ये आमच्या हट्टाला पूर्ण करण्यासाठी त्यांनी आम्हाला आळंदीला ठेवलं. आणि मग माझी जगाची माऊली तिने माझा सांभाळ केला आणि आतापर्यंतचा हा प्रवास झाला. आणि यापुढेही मला विश्वास आहे भगवान परमात्मा जास्तीत जास्त हा प्रवास सुंदर आमचा करेल, यात मला कसल्याही प्रकारची शंका वाटत नाही. तरी न्यूनतेपुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवत असे, प्रयाच्या प्रसादे काही बोलिलो विनते नोहे अंगभूत युक्ती, अशा युक्तीप्रमाणे यदक्षरम पदम भ्रष्टम मात्रा येनम च यद भवेत तत्सर्वं क्षम्यताम देव प्रसिद्ध परमेश्वर. ही नैसर्गिकदृष्ट्या झालेली मुलाखत, सगळ्यांचं मनोगत मी युट्यूबवर वैष्णव सेवा संघाच्या या पेजवर टाकणार आहे. अवश्य सर्वांनी श्रवण करा. आपली जी मंडळी, आपल्या मंडळींनी ज्या मनोगत व्यक्त केले, ही सगळी मंडळी खऱ्या अर्थाने मोठी आहेत. आणि ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात मोठा कोण असतो, तो देवातिदेव महादेव असतो. आणि आमच्या वैष्णव सेवा संघाचे महादेव महाराज मुक्तुंग असतील, त्यांच्याच नावाचे आमचे पितृश्री शंकर असतील आणि त्यांच्याच बाळासाहेब डोंबरे असतील किंवा वैष्णव सेवा संघाचे अंबादास खोले महाराज असतील. ही सर्व मंडळी या वैष्णव सेवा संघाच्या कार्यासाठी रात्रंदिवस झटत असतात. आणि त्या अनुषंगाने सर्व यात्रेकरू मंडळी सुद्धा कोणी आपापल्याला ज्या ज्या ताकदीने जमेल त्या ताकदीने सेवा करत असतात आणि म्हणून हे कार्य सिद्धीजात असतं. म्हणून मी ही संपूर्ण यात्रा भगवान हे या यात्रेचे साफल्याचं जे श्रेय आहे ते भगवान परमात्म्याला आणि तुम्हा सर्वांना देतोय आणि मी तुमचा या यात्रेपासून निरोप घेतोय. जय जय रामकृष्ण हरी.